नमस्कार मंडळी, मी आनंद कन्स्ट्रक्शन या कंपनीतर्फे आज तुम्ही मला तुमच्या चॅनलवर बोलवलं आणि अर्थात कारणही खूप चांगलं आहे आणि आज चतुर्थी पण आहे मुख्य म्हणजे, आणि त्या दिवशी आज मी या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं आणि कारण म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की आज टॉप 10 मध्ये भारतामध्ये आनंद कन्स्ट्रक्शन ही कंपनी आमची डिक्लेअर झालेली आहे. अनेक कंपन्या स्पर्धेमध्ये होत्या आणि तरी देखील आम्हाला हे यश का मिळालं असा प्रश्न वारंवार विचारला जातो. आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की नवीन पिढी जी आहे की जी कन्स्ट्रक्शन व्यवसायात येऊ इच्छिते त्यांना मी हे या ठिकाणी निश्चितपणे माझे काही अनुभव सांगू इच्छितो, शेअर करू इच्छितो की याच्यामध्ये एक असतं की याच्यामध्ये हे यश एकट्याचं नाही आहे, हे यश आमच्या सर्व टीमचं आहे. याच्यामध्ये इंजिनियर्स असतील, अनेक तंत्रज्ञ लोक आहेत, बरेच डिपार्टमेंट्स पण आहेत आमच्याकडे. आणि मुख्य म्हणजे आज मी 30 वर्ष या व्यवसायात आहे, पण माझे वडील बरं का हे आता स्वर्गवासी झाले, परंतु माझे वडील ह्या व्यवसायामध्ये जवळजवळ त्यांचे 25 वर्ष त्यांनी घालवले. म्हणजे तसं म्हणाल तर एक नियर अबाउट 55 वर्षाचा हा कालखंड आहे. याच्यामध्ये ना सतत कष्ट करणं आणि लोकांची आमची एवढीच एक वृत्ती आहे की आम्ही जे कन्स्ट्रक्शन बांधतो, जी काही घरं बांधतो, याच्यामध्ये विक्री करणे आणि प्रॉफिट कमवणे हा एवढाच एकमेव मोठा आमचा कधीच नव्हता आणि नाही. पण आमचा एवढाच इच्छा आहे की बाबा ह्याच्यामध्ये ना सर्वसामान्य लोकांना स्वस्तातल्या स्वस्तात घर मिळावं ही आमची मूळ कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला आधारित आम्ही कधी कोणाची अडवणूक केली नाही आणि सर्वसामान्य लोकांना अनेक घरं मिळवून दिली. आणि आता थोडंसं आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की म्हणजे नुकतीच एक घटना घडली आहे की न्यूयॉर्क शहरामध्ये आमचं सिलेक्शन झालेलं आहे. बिल्डरने आम्हाला टायअप केला आहे आणि आमचा पुढचा प्रोजेक्ट जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये आमच्या सिटीमध्ये होणार आहे. आणि म्हणून मी हे सांगू इच्छितो की एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात ठेवावी की कष्टाला पर्याय नाही. दुसरं म्हणजे तुम्ही एक नीतिमत्ता ठेवली पाहिजे. फक्त पैसे मिळवणे एवढंच ध्येय नसावं, तर त्याचबरोबर काही मूल्य तुम्ही जपली पाहिजेत. सामाजिक जबाबदारी असते, एक सामाजिक भान पण असतं आणि त्याचं निश्चितपणे तुम्हाला पुढच्या पिढीला आणि कुठेतरी एक देवाचं आधिक्य असतं, हे मात्र नवीन पिढीने विसरू नये. एवढंच मात्र मी सांगू इच्छितो. आजच्या या मुलाखतीमध्ये त्या अतिशय थोड्या वेळासाठी तुम्ही बोलवलं होतं, त्याच्यामध्ये मला काही महत्त्वाचे मुद्दे सांगू इच्छितो, ते मी सांगितले. परत पुढच्या मुलाखतीच्या पुढच्या भागात आपण नक्की भेटू. धन्यवाद.